नमस्कार मैत्रिणींनो, मी वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण एक पारंपरिक पदार्थ बघणार आहोत, भरडाचं बेसन। पूर्वीच्या काळी भाज्या कमी असायच्या आणि उन्हाळ्यामध्ये तर भाज्या एकदमच कमी मिळायच्या, तर त्यावेळी माझी आई हे भरडाचं बेसन बनवायची। तर हे भरडाचं बेसन खायला अतिशय रुचकर लागतं, तेवढंच पौष्टिक आहे आणि तुम्हीही रोजच्या भाज्या खाऊन कंटाळला असाल तर हे भरडाचं बेसन नक्की करून बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर अशी ही चमचमीत रेसिपी तयार करण्यासाठी मी इथे एक वाटीवरून तुरीची डाळ घेतलेली आहे, जी नॉर्मल आपण वरण करण्यासाठी वापरतो तीच तुरीची डाळ आपण इथे वापरलेली आहे। तर ही तुरीची डाळ आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे। तर त्यासाठी मी इथे मिक्सरचं चटणी पॉट घेतलं आणि त्यामध्ये ही तुरीची डाळ घालून घेते। तुरीची डाळ वापरण्यापूर्वी स्वच्छ कपड्यावरती पुसून घ्यायची, म्हणजे याला जे काही पावडर किंवा धूळ लागलेली असेल ना ती धूळ निघून येईल। आता यामध्ये आपण 3 ते 4 लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या, अशा थोड्याशा कोथिंबीरीच्या काड्या घालून घ्यायच्या, असल्या तर घालायच्या, नसेल तर नाही घातल्या तरी चालेल, किंवा थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची। झाकण लावून हे आपण रवाळ वाटून घ्यायचं। बिलकुल याचं बेसन तयार करायचं नाही, म्हणजे पावडर तयार करायचं नाही, तर आपल्याला जाड रवा ज्याप्रमाणे असतो तसा अगदी आपल्याला हा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। हे बघा, इथे आपलं हे रवाळ वाटून झालेलं आहे। बघा, तुरीची डाळ मिक्सरमधून रवाळ बारीक करून घेतली, म्हणजे त्याला आमच्याकडे भरडा म्हणतात। तुमच्याकडे याला काय म्हणतात, किंवा तुम्ही अशा प्रकारचा भरड्याची कुठली रेसिपी करता का ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। आमच्याकडे अशाच प्रकारचा भरडा करून त्याचा गोळा भात ही रेसिपी खूप फेमस आहे। त्याचा व्हिडिओसुद्धा मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। अजूनपर्यंत तुम्ही तो बघितला नसेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा, किंवा तुम्हाला लिंक हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा, मी तुम्हाला नक्की ती लिंक देईल। हा भरडा आता आपण बाजूला ठेवून देऊ आणि त्यानंतर यासाठी लागणारी तयारी करून घेऊ। त्यानंतर आपण इथे घेतलेले आहे असे 2 लहान आकाराचे कांदे, जर तुमच्याकडे मोठा असेल तर 1 घ्या, आणि त्यानंतर इथे घेतलेले आहे मी 2 हिरव्या मिरच्या। सर्वात अगोदर हे कांदे कापून घेऊ। आणि कांदे असे आपल्याला खूप मोठे नाही आणि खूप लहानही नाही। आता हा लहान कांदा असल्यामुळे मी मधून असा याला काप देते आणि असे मध्यम आकारामध्ये हे कांदे कापून घेते। इथे आता मी 2ही कांदे अशाच पद्धतीने कापून घेते। हे बघा, इथे आपले हे कांदे कापून झालेले आहेत। आता आपण मिरच्या कापून घेऊ। थोड्याशा मोठ्या साईजमध्येच मी ह्या मिरच्या कट करून घेते। कांदे आणि मिरच्या कापून झालेल्या आहेत। चला तर मग आता आपण गॅसकडे वळूया। गॅसवरती मी एक जाडबुडाची कढई ठेवून घेतली आणि त्यामध्ये आता मोठ्या चमच्याने 1.5 चमचा भरून तेल घालून घेते। 1 चमचा घालून घेतलेला आहे आणि आता इथे अर्धा चमचा। गॅस मी सुरू करून घेतला आणि तेल इथे मी पहिल्यांदा मध्यम तापवून घेते। तेल मध्यम तापलेलं आहे। आता सर्वात अगोदर आपण यामध्ये अर्धा चमचा भरून जिरं घालून घेऊ। जिरं छान फुलून आलेलं आहे की लगेच आपण यामध्ये अर्धा चमचा भरून मोहरी घालून घेऊ आणि मोहरी मस्त इथे आपण तडतडून घेऊ। आणि हे बघा, मोहरी छान तडतडायला लागली की लगेच आपण त्यामध्ये हा कापून घेतलेला कांदा घालून घ्यायचा। हा जो मी भरड करून ठेवलेला आहे ना, यामध्ये आपल्याला भरपूर सारं पाणी घालून घ्यायचं आहे। भरपूर सारं म्हणजे भरडच्या वर येईल एवढं पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। बघा, मी असं भरपूर सारं पाणी यामध्ये घालून घेतलं आणि हा कांदा आता आपण हलकासा परतवून घेऊ। 2 मिनिट झालेले आहेत, कांदा हलकासा ट्रान्सपरंट झालेला आहे। आता त्यामध्ये आपण ह्या कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या, मिक्स करून घ्यायच्या। लगेच त्यामध्ये असे 10 ते 12 कढीपत्त्याचे पानं घालून घ्यायची। एकदा व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि हलकासा गुलाबी होईपर्यंत हा कांदा तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायचा आहे। कांदा मस्त गुलाबी रंगावरती परतल्या गेलेला आहे। आता यामध्ये आपल्याला कोरडे मसाले घालून घ्यायचे। तर सर्वात अगोदर अर्धा चमचा भरून लाल तिखट, अर्धा चमचा भरून हळद घालून आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं। अर्धा चमचा धनेपूड घालून घ्यायची आणि 1 पाव चमचा गोडा मसाला घालून घ्यायचा। त्यामुळे आपल्या या बेसनला खूप छान टेस्ट येते। अशा प्रकारचं बेसन यापूर्वी तुम्ही कधी खाल्लं आहे का? खाल्लं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। सर्व मसाले तेलामध्ये छान परतल्या गेलेले आहेत। आता हे आपण दळून घेतलेलं भरड घालून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। भरड शिजण्यासाठी यामध्ये मिक्सरच्या पॉटमध्ये 1 वाटी भरून पाणी घालून घेतलं, ते घालून घ्यायचं। आपल्याला आणखी पाणी यामध्ये ॲड करून घ्यायचं। अंदाजे 2 वाट्या पाणी आपण यामध्ये घालून घेतलं आणि तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता, अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी इथे झालेली आहे। आता चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं
वाटलं तर थोडंसं पाणी यावेळेस दूधसुद्धा तुम्ही घालू शकता. ज्याप्रमाणे आपण बेसन बनवतो ना त्या कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे भरडाचं बेसन बनवायचं आहे. आता भरड शिजण्यासाठी आपल्याला यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे. मस्त याला 10 मिनटं मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आहे. खायला अतिशय टेस्टी लागते. एकदा करून बघा आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या शहरामधून बघताय ते मात्र मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पाणी यामध्ये मिक्स करीत असताना गाठी होणार नाही याची आपल्याला पुरेपूर काळजी घ्यायची आहे आणि लम्स फ्री आपल्याला असं प्लेन बेसन तयार करून घ्यायचं आहे. थोडंसं कमी पाणी वाटत असल्यामुळे मी आणखी अर्धी वाटी पाणी यामध्ये घालून घेतलं, मिक्स करून घेतलं. जर तुम्हाला यामध्ये टोमॅटो घालायचा असेल तर तिखट मीठ घातल्याबरोबर टोमॅटो घालायचा, तो हलकासा सॉफ्ट करून घ्यायचा आणि त्यानंतर मग हा भरड घालून घ्यायचा. आज मी इथे अशा कैऱ्या घालून घेते, त्यामुळे टोमॅटो घातलेला नाही आहे मी. जर तुम्हाला कैरी नसेल चालत तर टोमॅटो घालून घ्या. थोडंसं आंबट चवीचं हे बेसन खायला खूप टेस्टी लागते. आणि बघा बऱ्यापैकी हे बेसन इथे आळलेलं आहे आणि यावरती आपण झाकण ठेवून एक 10 मिनटं मस्त मंद आचेवरती हे बेसन शिजवून घेऊ. चटणीसाठी पूर्ण कैरीची फोडी काढून घेतल्या आणि ही जी घुई आहे ना ही घुईसुद्धा यामध्ये घालून घेते, म्हणजे छान आंबटपणा आपल्या या बेसनाला येतो. मिक्स करून घेतली. यावरती आता झाकण ठेवून परत एक 5 ते 7 मिनटं मस्त याला मंद आचेवरती वाफ काढून घेते. मिनिट झालेले आहेत. आपण आपलं बेसन चेक करू. बघा छान घट्ट बेसन आलेलं आहे. थोडंसं जर तुम्हाला पातळ वाटत लागत असेल तर तुम्ही या स्टेजला थोडंसं गरम पाणी सोडायचं, परंतु ही कन्सिस्टन्सी मात्र अगदी परफेक्ट झालेली आहे. आणखी एक 5 मिनटं आपण हे बेसन शिजवून घेऊ. बेसनापेक्षा भरडाचं बेसन शिजायला थोडासा वेळ लागतो, कारण त्यामध्ये जाडसर दाणा असतो ना, त्यामुळे थोडासा वेळ लागतो. मस्त मंद आचेवरती पण हे बेसन शिजवून घ्यायचं. आता 10 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त तेल आपल्या या बेसनाला सुटलेलं आहे. 15 ते 20 मिनिट झालेले आहे आणि आपलं बेसन इथे पूर्णपणे शिजलेलं आहे. आता सर्वात शेवटी त्यामध्ये मस्त मूठ भरून म्हणजेच भरपूर सारी कोथिंबीर घालून घ्यायची, मिक्स करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून आपण गॅस बंद करून घ्यायचा. इथे आपलं चमचमीत आणि चवीला अतिशय टेस्टी तेवढंच हेल्दी तुरीच्या डाळीचं भरडाचं बेसन खायला तयार झालेलं आहे. हे बेसन भाकरीसोबत, पोळीसोबत, भातासोबत खायला अप्रतिम लागतं. त्यासोबत कांदा आणि कैरी एक नंबरचं जेवण होतं. तुम्ही एकदा करून बघा. कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.